यस. हात काढायचा नाही, मस्ती करायची नाही. Lost in every move, writing down your smile, baby. शुक्रवारची सकाळ आहे ही. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि हे बघा, पश्चिमेचं घर आहे, याचाच अर्थ पूर्वेचं सकाळचं कोवळं ऊन माझ्याकडे जरी येत नसेल तरी हे अशा पद्धतीनं किचनमध्ये माझ्या ऊन येतच हमखास. दनी इन्स्ट्रक्शन ऐका. काय इन्स्ट्रक्शन? इष्टीतनं अजिबात बाहेर हात काढायचा नाही. थोडी चालले. मला कसं तुम्ही ट्रिपला जाताना इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या? नाऊ माय टर्न. काय? यस. हात काढायचा नाही, मस्ती करायची नाही. ओके. आणि ड्रायव्हरला सांगायचं गाडी स्लो चालव. ओके. कितीचं स्पीड? स्पीड लिमिट आहे ना तिथे? ग किती बायकोला सोडून पोराला सोडून जाताना फ्री पंची बनून मजा यायला लागली. सिया. हा ए टू व्हीलर मला हवी आहे. हा चला, आहोंना टाटा बाय बाय करून आता पुढच्या कामांना मी सुरुवात करते. आहो कुठे गेले तर खूप दिवसांनी आहो कंपनीच्या कॉन्फरन्ससाठी लोणावळ्याला गेले आहेत. तर आज मी आणि प्रितीश दोघंच असणार आहोत. उद्या सकाळसाठी ही ब्रेकफास्टची तयारी. खूप दिवसांनी इडली करते आणि मला एकदा ना कमेंट आली होती, काय म्हणे नेहमी तुम्ही इडलीच करता. अरे मी नेहमी नाही करत, तुम्ही पाहता माझ्या व्लॉगमध्ये अगदी महिन्यातून एकदा आणि कधी कधी दोनदा तर नाहीच आठवत मला, एकदाच होते. तर अशी एक छानशी कमेंट होती की ताई हे जे काही तांदूळ तू वॉश करते धुते ते पाणी वाया न घालतात ते तू रोपांना घाल. खरंच असे काही सजेशन्स असतात, कॉमेंट्स असतात की त्या खरंच खूप युजफुल असतात. चला आता माझ्यासाठी आणि प्रीतीसाठी स्वयंपाक करून घेते. डाळ कांदा आणि चपाती इतकंच बनवते. आणि डाळ कांदा मी कशाचा बनवते तर तुरीचा न करता मी मसूरच्या डाळीचा डाळ कांदा करते. ही जी भाजी आहे ना ही इमर्जन्सीला खरंच खूप भारी आहे. अगदी 10 मिनिटात ही डाळ भिजलीही जाते आणि पटकन याची उसळ बनते आणि टेस्टीही लागते आणि हाय प्रोटीन असते ही भाजी. आणि गंमत म्हणजे माझ्या प्रीतीशला ही उसळ फार आवडते. शुक्रवार आहे आणि दुपारनंतर बरीचशी कामं असतात शुक्रवारी, म्हणजे शनिवार रविवारी इतकी कामं पडू नयेत म्हणून. पण नवीन घरी राहायला आल्या मी एक व्लॉग शेअर केला होता की फ्रायडेची माझी काय काय कामं असतात. त्यामध्ये आता वेळेनुसार मी बदल केला आहे. बाथरूम तेवढं मी आता धुत बसत नाही, होत नाही माझ्याकडून. माझं ना ते बाथरूम घासलं ना की मनगटच दुखतं. आय थिंक कॅल्शियमची कमी असू शकते, पण ठीक आहे, बाकीची तर कामं असतातच. तर तीच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे तर असतंच, हल्ली उन्हाळ्यामुळे या इनडोअर प्लांट्सना अगदी 2 दिवसांनी पाणी द्यावं लागतं. ऋतूप्रमाणे पाणी देण्याची पद्धत चेंज करावी लागते या रोपांसाठी. आणि खरंच माझे हे इनडोअर प्लांट्स आहेत ते खूप सुंदर आहेत. एका प्लांटची मी तुम्हाला आता अवस्था दाखवणार आहे. त्याची मी जागा चेंज केली होती. प्रितीशच्या रूममध्ये ठेवलं होतं त्याला आणि तुम्ही पाहिलं असेल काही मागच्या ब्लॉगमध्ये. पण त्याला काय झालं माहिती नाही, लिटरली त्याने ना सगळीकडून अगदी मान टाकली होती आणि वरचे जे काही कोळी पानं होती ती तरी लिटरली करपून गेली होती. तर हे असं आहे, रोपांची वेळच्या वेळी काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे, तरच ही इतकी छान मेंटेन होतात. मला ना अशीही एक कमेंट होती की ताई तुझे ना सगळे इनडोअर प्लांट्स दाखव, त्यांची एक टूर दे. तर तेही होईल आज, म्हणूनच मी हे सारं दाखवते आहे तुम्हाला. आज ना अगदी निवांत वाटत होतं की चला आज दोघंच आहोत मी आणि प्रीतीश, तर स्वयंपाकाचा इतका काही लोड नाही. सकाळचं जे काही उरलं आहे त्यामध्येच थोडंफार अजून काहीतरी ॲड करायचं आणि वेळच वेळ आहे आपल्याला, तर त्या वेळेचा हा असा सदुपयोग करून घ्यायचा. खूप सारी कामं करून घ्यायची असं ठरवलं आहे. तर बघूया आता किती कामं होणार आहेत. आणि हे बघा, या रोपाबद्दल मी बोलत होते, काय अवस्था झाली आहे ना बिचार. थोडंसं कुरवळलं मी त्याला, म्हटलं हे बघ तुला सरळ व्हायचं आहे.
काम तर खूप होतं आज मला. तोच विचार करत होते की कुठून सुरुवात करू. चला, तर असं आहे की हे घर पाहिल्यानंतर बऱ्याच जणींना असं वाटत असेल की वा, काय लकलकीत स्वच्छ घर ठेवलं हिने. पण तसं नाही आहे बरं का. प्रत्यक्षात तुम्ही पाहिलं ना तर तुम्हालाही दिसेल की बऱ्याच ठिकाणी धूळ असते. ज्यांच्या घरी रोजच डस्टिंगसाठी मेड येते, कदाचित त्यांचं घर नेहमीच अगदी चकचकीत दिसत असेल. पण माझं कसं आहे, डस्टिंग मी रोजच नाही करत. 2 दिवस आड किंवा आठवड्यातून 2-3 वेळा जेव्हा मूड होईल तेव्हा ते डस्टिंग असतं. त्या व्यतिरिक्त कधीतरी धूळ दिसते आणि तेवढं चालतं हो घर म्हटल्यावर. आपलं पंचतारांकित 5 स्टार हॉटेल थोडी नाही. लिटरली आज 7 वाजता मी रात्रीच्या चहा आणि खारी खाल्ली. मूड झाला, मला सॉलिड भूक लागली होती आणि त्यानंतर आता पुढच्या कामांना सुरुवात करते आहे. तर जे काही तांदूळ, उडीद डाळ आणि थोडीशी मेथी मी भिजवली होती ना, तर त्याचं वाटण करताना तुम्ही पाहिलं असेल की मी त्यामध्ये पोहे ॲड केले आणि मस्त वाटण करून घेतलं आणि हाताने भरपूर वेळ फेटून घेतलं. छान फुलतं मग हे. मीठ मी आत्ता नाही टाकत त्यामध्ये. आणि हे या आठवड्याचं लोणी, जे सायचं लोणी आहे, लावून ठेवलं आहे, तर तेही मला घ्यायचं आहे तयार करून. त्या अगोदर तुम्हाला दाखवते. मी आत्ता जे काही तुम्हाला कॉमनचा वॉश बेसिन दाखवला तो काउंटर क्लीन करायचे. हा काउंटर, हे वॉश बेसिन आणि व्हाईट कपडे धुवायचे आहेत. तर चला कामाला सुरुवात करते. हे काम मात्र माझ्याकडंच असतं. याला कधीही मी आजपर्यंत आहोंना हात लावायला दिलेलं नाही. हे मीच क्लीन करते आणि ते मी स्वतः केलेलंच मला आवडतं. तर हा वॉश बेसिन घासून घ्यायचा, काउंटर घासून घ्यायचा आणि त्यानंतर कोलीनी न्यूजपेपर वापरून हा मिरर क्लीन करून घ्यायचा. Let me make you say left, right, up and down. Let's fall in love, backtrack and do it over. सगळ्या कामांचं ठीक आहे, पण जेव्हापासून आपण वॉशिंग मशीन वापरायला लागलो आहोत तेव्हापासून हाताने कपडे धुवायचा भयानक कंटाळा येतो. खरंच अगदी जीवावर आलेलं असतं. कसं बसं मनाला तयार करून अगदी आठवडाभर ती व्हाईट कपडे बाथरूममध्ये लोळवून पुन्हा ती घ्यायची. माझंच असं आहे का तुमच्यापैकी कोणाला असं होतं की ही जी काही व्हाईट कपडे आपण बाजूला काढलेली असतात हाताने धुवायला, ती धुवायला आवडत नाहीत? नक्की मला कॉमेंट करून सांगा. 'Cause you're dropping it down. We gon' boogie to the sun. तुमच्यापैकी कोणी लहान असताना नदीवरती जाऊन कपडे धुतलेत का हो? मी धुतलेत. मला फार आवडायचं आणि आई द्यायचीच नाही मला कपडे धुवायला. मग तिचं म्हणणं असायचं की तुम्ही ना नदीवर जाऊन टाईमपास करत बसता, खेळत बसता आणि वेळ लावता. तर मी काय करायची, तिची नजर चुकवून, तिला न माहीत होता बहिणींच्या सोबत अगदी बकेट घेऊन, म्हणजे बादली घेऊन कपडे धुवायला जायचो आम्ही. काय मजा यायची यार, काय दिवस होते ते. आता मात्र हाताने कपडे धुवायचा कंटाळा येतो. आश्चर्य वाटते मला की आपण कसं काय इतकं बदलतो यार. तर मी काय केलं, एक जो काही माझा व्हाईट ड्रेस आणि व्हाईट साडी होती ती स्वच्छ धुवून घेतली आणि सुकवायच्या अगोदर मी मशीनला स्पिन करून घेते आहे, म्हणजेच पटकन सुकेल. कारण आता रात्रीची वेळ आहे, उन्हात तर मी लावतच नाही. कपडे मी उन्हात सुकवत नाही. अशी जी असतात आपली ती. Do it all night, we'll never get it over, baby. चला आता पुढच्या कामाला सुरुवात करते. आणि हो, आहो नाही आहे तर करमत नाही आहे. किती आपल्याला सवय असते ना एकमेकांची. एक दिवस नाही आहेत आज तरी असं वाटतंय अरे यार किती मोठा दिवस आहे हा, कधी हा जाणार, कधी उद्या येणार. आणि काम करता करता हाच मी विचार करत होते की आपण एकमेकांवरती किती डिपेंड असतो. तुम्हाला माहिती आहे की हे काम आहोंकडे असतं आणि त्यांना आवडतं, अगदी आवडीनं करत असतात ते. पण म्हटलं आज आपल्याकडे वेळही आहे आणि इतका दोघांसाठी स्वयंपाकही जास्त करायचा नव्हता, तर करून घेऊया आपण हे. लोणी काही निघालंच नाही. मी ना असं एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की उन्हाळा असेल तर तुम्ही लोणी काढताना त्यामध्ये थंड पाणी ॲड करायचं आणि जर का हिवाळा असेल तर तुम्ही त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. तर ते लोणी तुम्ही हाताने प्रॉपर त्याचा गोळा काढू शकता. आता आहो असते तर नक्कीच त्यांनी काढला असता, पण मी जास्त लोड घेत नाही. मी त्याला ना सरळ आता फ्रीजला ठेवून दिलं. उद्या सकाळी अगदी मस्त लोणी निघतं, अगदी पूर्णपणे काहीही उरत नाही त्यामध्ये, अशा पद्धतीनं. आणि ते मी उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच. तर हे बघा, ही जी काही साडी आहे हिचा कलर बिलकुल गेला नाही जरासासुद्धा, तुम्ही पाहिलं असेल मगाशी. पण याचा जो काही मी ब्लाऊज शिवला आहे त्याचं अस्तर आय थिंक किंवा कपडा काय माहिती नाही, खूप सारा ब्ल्यू कलर निघाला. आणि हे सारं जर का मी असंच बिना विचार करता मशीनला लावलं असतं तर या साऱ्या कपड्यांची वाट लागली असती. चला, झालेलं आहे आजचं सगळं काम माझं. आणि कसा वाटला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय, लव्ह यू ऑल.